नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 11 दिवसांपासून आपलं इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स हा आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि ह्या सिरीज अंतर्गत आजचा 12वा टॉपिक निवडलेला आहे जिरंड फॉर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, जिरंड म्हणजेच एखाद्या मूळ क्रियापदाच्या पुढे लावला जाणारा INGचा फॉर्म. मूळ क्रियापदाला जो ING जोडून लावला जातो त्याला जिरंड फॉर्म म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे की क्रिया घडत आहे, घडत होती किंवा घडत राहील असे काळातील बदल दर्शविताना मूळ क्रियापदाला ING लावले जाते, त्यालाच जिरंड फॉर्म असे म्हणतात. आता या ठिकाणी मी अगदी मोजकेच एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, पण या एक्झाम्पल्सवरून तुमच्या अगदी लगेचच लक्षात येईल की नेमकं जिरंड फॉर्म असतं काय. आता बघा, पहिलं क्रियापद घेतलेलं आहे डान्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर मूळ क्रियापदाच्या पुढे जर ई असेल तर ING लागताना त्या ईचा लोप होऊन जातो आणि त्याला ING प्रत्यय लागून जातं. फॉर एक्झाम्पल बघा, डान्स, डान्सिंग. स्पेलिंग बघणं पण खूप महत्त्वाचं आहे. डान्सची स्पेलिंग DANCE आणि डान्सिंग करताना DANCING. ईचा लोप झालेला आहे. इज दॅट क्लिअर? येतं लक्षात? बघा पुढचं, ईट, ईटिंग, प्ले, प्लेइंग, राईट, रायटिंग. राईटच्या शेवटी ई असल्यामुळे इथे ई लोप झालेला आहे, फक्त ING. हाईड, लपविणे, लपविले जात आहे, हायडिंग. क्रिया घडत असताना. येथे लक्षामध्ये कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला आपण तिघही काळांमधला दाखवत असू त्यावेळेला ING हा प्रत्यय जोडला जातो. आता फक्त जिरंड फॉर्म लक्षात घ्यायचं आपल्याला की मूळ क्रियापदाला ING लागलेला आहे. हाईडच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ई आलेला आहे, जिरंड करताना ईचा लोप होईल. वाईप, वायपिंग, रोअर, रोअरिंग, क्राय, क्राईंग. आता इथे वाय महत्त्वाचा लक्षात घ्या, वायचा लोप होत नाही, वायच्या पुढे ING डिरेक्ट लागतो. क्राय, क्राईंग. स्माईल, स्माइलिंग. ट्राय, ट्राईंग. कॉपी, कॉपिंग. ॲड, ॲडिंग. मल्टिप्लाय, मल्टिप्लाईंग. आता इथे मुद्दाम सगळेच घेतलेले नाही आहेत. ॲड नंतर तुम्ही सबट्रॅक्ट, सबट्रॅक्टिंग. डिवाइड, डिवाइडिंग. येते लक्षामध्ये अशी अनेक जेवढे पण आपण क्रियापदं बघतो त्यांचे आपण जिरंड फॉर्म्स करू शकतो. येते लक्षामध्ये काळातील बदल जर दाखवायचा असेल तर तो जिरंड फॉर्म हा प्रत्येक क्रियापदाचा होणारच आहे. आपण इथे फक्त निवडक घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला समजतील. बघा पुढलं वाचूया. काउंट, काउंटिंग, लुक, लुकिंग, स्पीक, स्पीकिंग, से, सेइंग, लाफ, लाफिंग, बीट, बीटिंग, ड्रिंक, ड्रिंकिंग, स्लीप, स्लीपिंग, रीड, रीडिंग, कुक, कुकिंग, वॉच, वॉचिंग, ॲक्ट, ॲक्टिंग. फक्त निवडक 25च घेतलेले आहेत. वाचा, पाठ करा, लक्षात घ्या आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शॉर्ट बट स्वीट ग्रामरचे टॉपिक आपले सुरूच आहेत आणि तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अजून काहीतरी नवीन तुमच्यासाठी मी नक्कीच आणणार आहे. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत.